नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. नेयस नित्य संन्यासी, योनद्विष्टीन कांक्षती. निर्द्वंद्वो हि महाबाहो, सुखम बंधात प्रमुच्यते. आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे. जे घेते जाहाले स्वभावे निसंग म्हणवुनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पंचम अध्यायाच्या विचाराला प्रारंभ आपण केलेला आहे. या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुन देवाला प्रश्न विचारतात की प्रभो, आपण एका बाजूला कर्मसन्यास योगाची प्रशंसा करता, दुसरीकडे मला कर्मयोगाचं अनुष्ठान करायला सांगतात. कर्माच्या संबंधाने असणारे हे दोन मार्ग आहे. एकामध्ये कर्माचा स्वीकार, कर्मफलाचा त्याग आहे. एकामध्ये कर्माचा सर्वथैव परित्याग प्रतिपादन केलेला आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणता मार्ग चांगला असेल, जो निश्चित कल्याणकारक असेल, त्याचं आपण मला प्रतिपादन करावं. सांगे दोही माझी बरवा मार्ग कवन. चांगला मार्ग कोणता असतो? ज्या मार्गाचं अनुष्ठान करत असताना कोणतेही कष्ट होत नाही, ज्या साधनाचं अनुष्ठान केल्यानंतर निश्चित फलप्राप्ती होते, आणि जे साधन त्या साध्याकरता एकमेव साधन असतं, ज्याच्यामध्ये पर्याय किंवा विकल्प नसतो, अशा साधनाला उत्तम साधन किंवा अशा मार्गाला उत्तम मार्ग असं म्हणतात. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. याकरिता उदाहरण दिलं. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोपे होय. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखामध्ये कोणताही बिघाड होत नाही आणि प्रवास फार मोठा उरकला जातो, असं प्रवासाचं पालखीसारखं जर साधन असेल, तसं परमार्थामध्ये सुद्धा साधन असावं की नाही. तुकोबारायांचंही प्रमाण आहे. सुलभ बहुता गोड वाटे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे. सोपं म्हणजे फारच सोपं आहे असाही त्याचा अर्थ नाही आहे. त्या अष्टांग योगापेक्षा सोपं आहे, फारच सोपं आहे असं त्याचा अर्थ नाही. कारण भगवंताचं मुखामध्ये नाम येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहजरी ओळखीचे, एक वेळ यावया. एकदा मुखामध्ये नामस्मरण होण्याकरिता हजारो जन्माची सेवा असावी लागते, तेव्हा एकदा नामस्मरण मुखामध्ये येतं. यालाही पुण्य असावं लागतं. किंवा हरिपाठातलं प्रमाण आहे, अनंत जन्माचे तप एक नाम. एकदा नाव यायचं असेल तर अनंत जन्माचं तप करावं लागतं. मग सोपं का म्हटलं? अष्टांग योगापेक्षा सोपं आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा. इतर साधनापेक्षा सोपं, पण फारही सोपं नाही. पण सामान्य नियम आहे, अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. कोणतंही साधन, कोणताही मार्ग सुलभ असावा अनुष्ठानाकरता, फलही चांगलं मिळावं अशी अपेक्षा जेव्हा भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर प्रगट केली, भगवान प्रसन्न झाले आणि अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल असं म्हणून देव सांगायला प्रारंभ करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, उदार असणारा देव जर प्रसन्न झाला तर इच्छा का पूर्ण होणार नाही. कामधेनूसारखी गाय मिळाली, तो चंद्रही खेळण्याकरता आणू शकतो. भगवान शंकर प्रसन्न झाले तर दूध भात खाण्यासाठी क्षीराब्दी संपादन करता येतो. तसं औदार्याचं वस्तिस्थान परमात्मा आपल्या स्वाधीन झाला असल्यामुळे सर्व सुखाचं वस्तिस्थान भक्तराज अर्जुन का होणार नाही. प्रश्न विचारला, कर्मसन्यास निश्चित चांगला आहे की निष्काम कर्मयोग चांगला आहे. योग शब्दाचा अर्थ या प्रकरणामध्ये आला, या अध्यायामध्ये, तर योग शब्दाचा अर्थ घ्यायचा निष्काम कर्मयोग, आणि संन्यास शब्दाचा अर्थ घ्यायचा इथं कर्मसन्यास योग. दोन्हीसुद्धा भगवत प्राप्तीची साधन आहे. पण एकामध्ये कर्मसन्यास
कर्माचा सम्यक त्याग आणि एकामध्ये कर्माचा स्वीकार पण कर्मफलाचा मात्र त्याग. त्याग दोन्हीकडे समान आहे बरं, समान आहे. फक्त बारकावा एवढा आहे की एकामध्ये फलत्याग आहे आणि एकामध्ये कर्माचा पूर्ण त्याग आहे, पण त्याग मात्र समान आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, संन्यास आणि कर्मयोग दोन्हीसुद्धा साधनं मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. पण त्यातल्या त्यात बारकाईनं पाहिलं तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष आहे. विशेष का बरं? कारण कर्मयोगाचं अनुष्ठान सर्वांना करता येतं. उदाहरण दिलं आहे तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. जाणत्या पुरुषाने म्हणजे ज्ञानी पुरुषाने कर्मयोगाचं अनुष्ठान केलं तर ते लोकसंग्रहा करता योग्य आहे आणि अज्ञानी पुरुषाने कर्मयोगाचं अनुष्ठान केलं की ते त्याच्या अंतःकरण शुद्धीसाठी योग्य आहे. म्हणजे कर्मयोग दोघालाही चांगला आहे. एकाला अंतःकरण शुद्धी होईल तर एकाला लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करायचे नाही. लोकसंग्रह म्हणजे सन्मार्गापासून भटकलेले त्यांना मार्गावर आणण्यासाठी जे कर्म केलं जातं, मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, किंवा एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. महापुरुषाचा आचरण प्रमाण मानतात आणि त्यानुसार जे आचरण आपल्या जीवनात करतात त्या प्रक्रियेला लोकसंग्रह असं म्हणतात. ज्ञानी पुरुषांनी कर्म केलं तर ते इतर साधकाकरिता उपयोगी, म्हणून जाना कर्मयोग प्रांजळा. आणि एखादा अज्ञानी साधक असेल तर ज्याला अजून ब्रह्मज्ञान झालं नाही तर अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मयोग चांगला आहे. म्हणजे कर्माचा त्याग योग्य नाही, हे आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून तर जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. जीवनमुक्त आहे पुन्हा ज्ञानी महात्म्य आहे अशी पराकोटीची अवस्था प्राप्त झाली तरी पण ईश्वर भक्ती परित्याग नाही करत. तीर्थयात्रा अजिबात सोडत नाही. देवतीर्थ आणि भजन म्हणजे सेवा भक्ती तिचाही परित्याग करत नाही. असा हा लोकसंग्रहाचा मार्ग योग्य आहे. यासाठीच अर्जुना तुला मी जो संन्यासी महात्मा आहे त्याची लक्षणं सांगणार. त्याची लक्षणं पाहिली की कर्मयोगी पुरुषाला सुद्धा तेच फल कसं मिळतं या संबंधाने दोघांचं ऐक्य प्रतिपादन करायचं आहे. मग कोण आहे नित्य संन्यासी? जो कधीही कोणाचा द्वेष करत नाही. मनुष्याला जर अप्रिय प्राप्त झालं तर मनुष्य द्वेष करत असतो. बघा, एखादा अप्रिय पदार्थ, प्रतिकूल व्यक्ती, अप्रिय पदार्थ आपल्या जीवनात आला मनुष्य त्याचा द्वेष करतो. उदाहरण सांगायचं ठरलं तर आपल्या जीवनातलं आहे. आपण कीर्तन चांगलं एकाग्र होऊन ऐकतो किंवा प्रवचनसुद्धा आपण एकाग्र होऊन ऐकतो. हे व्यवहारातलं आहे बरं. थोडं याच्यामध्ये बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणासाठी प्रतिकूलता होत नाही ना, लक्ष दिलं पाहिजे. आपण एखादं कीर्तन चांगलं ऐकतो आणि एखादा व्यक्ती मधूनच येतो, त्याला त्या कीर्तनाचं गांभीर्य किंवा प्रवचनाचं गांभीर्य नसतं. लोकांना तुडवून तो पुढं जातो. बाकीचे टाळकरी त्याच्याकडे पाहतात. एवढा मोठा व्यक्ती आणि प्रतिकूल वागतो आहे, बरोबर त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो. बरोबर त्याला काही असं फार लगे कष्ट करावे लागत नाही, काही नाही. कारण कीर्तनावर आपलं प्रेम आहे असावं, प्रवचनावर आपलं प्रेम आहे, पाठावर आपलं प्रेम आहे. त्याच्यात एखाद्याने विक्षेप केला, असा अप्रिय किंवा प्रतिकूल व्यक्ती आला की बरोबर त्याच्याविषयी बाकीच्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो. म्हणून पाठाला येत असताना थोडं जाणीव ठेवली पाहिजे की आपल्यामुळे विक्षेप तर नाही होत ना. ठीक आहे, आपली भावना चांगली असते, पण एखाद्या व्यक्तीचं मन लागलेलं असतं, सगळे लोक असे एकाग्र झाले असते आणि एखादा व्यक्ती तिथं येऊन आपली श्रद्धा प्रकट करतो. परमार्थ महत्त्वाचा आहे पण व्यवहारही कळायला पाहिजे. नाहीतर मग अप्रिय जर झालं की त्याच्याविषयी द्वेष निर्माण, खूप बारकाई याच्यातली, ते लक्षात येत नाही. हे आता ओघात आलं म्हणून सांगितलं, कारण ते मला अनुभव आला त्याचा बऱ्याचदा. कीर्तनामध्ये जाणवतं, हे पाठात प्रवचनात जाणवतं. आपल्याला उशीर झाला असेल ना, सहजपणे राहायचं, कळत नाही या गोष्टी. यातला व्यवहार आहे हा, आणि ज्याला व्यवहार कळाला त्याला परमार्थ चांगला कळतो.
वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा म्हणायचे पाठामध्ये, भाऊ व्यवहार कळाला पाहिजे. ज्याला व्यवहार नाही कळत त्याला परमार्थ कधी कळणार. साध्या गोष्टी असतात वागण्याच्या, साध्या साध्या गोष्टी. कशाकरिता सांगतोय? यो न द्वेष्टी. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही सांगितलं तुम्ही द्वेष करता. अरे मी सावध होण्याकरता सांगतोय, माझ्याकडे द्वेष घेऊ नका. न कांक्षती, तो कोणत्याही प्रिय पदार्थाची आकांक्षा करत नाही. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी निघून जातात. गेली याची सेन करी. जो आपल्यातल्या गोष्टी निघून गेल्या ना, सारखी आपल्याला आठवण होते. सारखी एखादा व्यक्ती निघून गेला त्याची आठवण होते, पदार्थ हरवला त्याची आठवण होते. आठवण होते की नाही? पाकिट विसरलं, गेली याची सेन करी, आठवण होते की नाही आपल्याला? ती आठवण दुःख देते मनुष्याला. महात्मा मात्र गेलं आपल्यापासून, गतम न शोच्याहा. जे आपल्यापासून जायचं ते आपलं कधीच नसतं. आपुलेचे साचे ते कल्पांतीही नवचे. हे जाणोनी, हे तो जाणतो म्हणून गताचे न शोचिजो. याचा अर्थ काय होतं? जे जे आपल्यापासून जातं त्याचा मनुष्याला शोक होतो. महात्मा विचार काय करतो आहे? जे जातं ते आपलं नसतंच. जे आपलं स्वरूप आहे ते आपल्याला सोडून कधी जात नाही. जे जातं ते आपलं नसतं, ते आगमापायी असतं. जे कधी ना कधी जातं ते अगोदर आलेलं असतं, आणि जे येतं जातं ते आगमापायी असतं. त्याचा काय विचार करायचा? संयोग झाला की वियोग ठरत असतो. जीवनातले काही सिद्धांत मान्य केले पाहिजे मनी मानसी, नाहीतर मग व्यवहारातले माणसंही रडतात, परमार्थातले माणसं पाठ ऐकूनही रडतात. असं जर झालं मग कधी बांधणार आहे? गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी. जो स्वनिश्चळ अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वताप्रमाणे चांगला हा एकाग्र असतो. पुढचा भाग असा आहे, अंतकरणाचं लक्षण महत्त्वाचं आहे. लक्षणं ही अंतकरणात प्रगट होतात. अंतकरणात प्रगट झाली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो, हा गौण भाग आहे. पण मुख्य बदल अंतकरणात होत असतो. गुरुवर्य श्री डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, अरे परमार्थ हा विचाराचा आहे. परमार्थ म्हणजे दांगडदिंगा नाही आहे. हल्ली त्याला स्वरूप आलो तो भाग वेगळा आहे. लोकाला असं वाटतं की ज्याच्यामध्ये जास्त धिंगाणा होईल, ज्याच्यामध्ये शांतरसात कथा नाही करत, ज्याच्यामध्ये फक्त विक्षेप, मनोरंजन, गप्पा, सटाके असे मारले जातील, वा वा काय कार्यक्रम झाला, असं नाही. अंतःकरणावर ते बांधलं पाहिजे. बदल अंतःकरणात होतो, आणि अंतःकरणातला बदल झाला की त्याचा परिणाम देहावर दिसतो. असं होऊ शकतं. वसंताचं आगमन झालं की वनाला शोभा येते, तसं हृदयात लक्षणं प्रगट झाले की त्याचा परिणाम व्यवहारावर, शरीरावर होऊ शकतो, पण गौण भाग आहे. मुख्य बदल अंतःकरणात झाला पाहिजे. राऊत बाबा सांगत असतात, एखादा असा तेजस्वी व्यक्ती पाहिला, वा वा काय तेज आहे बाबाचं, साधकाचं तेज पाहतात. अरे पण ते तपाचं नसतं, तुपाचं असतं. असं एखाद्याचा आराम चांगला झाला, दगदग नसेल, व्यवस्थित वेळच्या वेळ भोजन करत असेल, चांगल्या प्रकारे स्नान सौंदर्य प्रसाधनं वापरत असेल तर तेज खुलतं की नाही? साधा चांगला आराम जरी झाला तर मनुष्य टवटवीत दिसतो. काय ते तपस्वी आहे, तेज आहे तेज. ते तपाचं आहे का तुपाचं याचाही महत्त्वाचा भाग आहे ना. अंतःकरणावर आहे. मी माझी ऐसे आठवण. खरं तर ही ओवी दररोज आठवली पाहिजे. या ओवीप्रमाणे आपलं जीवन आहे की नाही? जर सकाळी सकाळी आपल्याला अशा ओव्या आठवल्या ना, मी माझी ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, त्याला मोह होईल, तो रडण्याचा प्रयत्न करेल. कशात आसक्त होईल बरं हा व्यक्ती? मी माझी ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. काय अंतःकरण असेल त्याचं? विसर पडला त्याला विसर. गोपिकांची अवस्था आहे बरं ही. ते पावा घोंगडी घेवणी पायी, त्या गोपिकांची अवस्था झाली बघा. विसरल्या कामधंदा, नाही सासू सासऱ्याची मर्यादा, कोण जावा त्या कोण ननंदा, का वृत्ती वेधली परमानंदा. ज्याला परमानंद मिळाला त्याची वृत्ती संसारामध्ये विलीन होत नाही किंवा मागं येत नाही, कारण ती तल्लीन होऊन गेली आहे. विसरले जयाचे अंतःकरण. ज्याच्या वृत्तीला विसर पडला म्हणजे त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीने मीपणा, माझेपणा याचा त्यागच केला की नाही. आणि मीपणा, माझेपणाचा त्याग झाला की अर्जुना तो खऱ्या अर्थाने अखंडित संन्यासी आहे. ऐसा पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो कायमचा संन्यासी आहे. बाह्य पदार्थाचा परित्याग नाही केला त्याने, वस्त्राचा परित्याग नाही केला,
वृत्तीचा परित्याग आहे, वृत्तीचा संन्यास. मी माझे हेही तो विसरला, अज्ञानही विसरला, वृत्ती ज्ञानही विसरला. मी देह विसरला आणि मी परब्रह्म आहे हेही विसरला. हा खरा संन्यास आहे. याला ज्ञानप्रधान संन्यास म्हणतात. ही लक्षणं का सांगायची? निष्काम कर्मयोगाने जरी गेला तर हीच लक्षणं प्राप्त होतात. फल एकच आहे, जो मने ऐसा झाला, जो मनाने अशा प्रकारे झाला आहे. बदल कशात आहे बघा. अंतकरण सो निश्चळ अंतरी मी रोज ऐसा, जो मने ऐसा झाला. या सगळ्या वयातून सांगायचं काय? बदल होतो तो मनातच, शरीरावर नंतर परिणाम होईल. झालाच पाहिजे असं काही आग्रह नाही. आत्मस्वरूपात बदल नाही होत, ते असंग निर्विकार आहे. बदल होतो तो अंतकरणात, आणि ते थोडं आपलं परीक्षण केलंही पाहिजे. आपण ज्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी लिहितो की नाही, त्याला नोट म्हणतात, नोट करून ठेवतात. तसं आपल्या वहीमध्ये लिहिलं पाहिजे. मग काल माझ्या मनातली काय अवस्था होती, मग आज किती बदल झाला, का कालच्यापेक्षा आज बिघडलं वातावरण, आज पाहिलं पाहिजे. थोडं थोडं दररोज परीक्षण मनामध्ये निरीक्षण करता आलं पाहिजे. दुसऱ्याचं परीक्षण आपण चांगलं करतो, स्वतःचं निरीक्षणही करता आलं पाहिजे. जो मने ऐसा झाला, जो मनाने असा झाला आहे. कसा? 19व्या ओळीमध्ये आणि 20व्या ओळीमध्ये. गेलेल्या पदार्थाचा शोक करत नाही, अप्राप्त वस्तूची आकांक्षा करत नाही, मेरू पर्वताप्रमाणे स्थिर आहे. मीपणा माझेपणा विसरलं ज्याचा अंतकरण, मने ऐसा झाला. हे ऐसा पदाला एवढा अर्थ आहे बरं. ऐसा पदाचा एवढा अर्थ आहे. ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक पदाला महत्त्व आहे, संबंध लावला पाहिजे. मला असं वाटलं होतं की कधी कधी आपण सांगून जातो ओघामध्ये, आपल्याला अर्थ माहिती असतात, वाटतं की सर्वांना ते अर्थ कळतात. पण बरेच भाविक या कलियुगातल्या साधन प्रणालीचा वापर करून, याला दृक्श्राव्य प्रणाली म्हणतात ना, म्हणजे पाहता येतं ना ऐकता येतं, तर ते सुद्धा बारकाईने या पदाचा विचार करता म्हणून सांगितलं पाहिजे. ऐसा झाला म्हणजे मागच्या 2 वयाप्रमाणे जो मनाने झाला आहे. संगीतोची सांडेला, संग म्हणजे संबंध, संघाने त्याचा परित्याग केला, हे संघाचं लक्षण आहे. संगीतोची सांडेला, संघ म्हणजे आसक्ती, आसक्तीने त्याचा परित्याग केलेला आहे. त्याने बघा बरं, आसक्ती त्याने नाही सोडली, आसक्तीनं त्याला सोडलेलं आहे. संगी तृतीय विभक्ती आहे. संगीतोची सांडेला मनोनी सुखे सुख पावला खंडित, जो सुखाने म्हणजे कोणतेही कष्ट न करता अनायासे, इथे सुखे म्हणजे सुखाने, कष्ट न करता, सुख हे परमात्म स्वरूपाचं लक्षण आहे. अखंडित सुख पावला, ज्या सुखाला देश काल वस्तू स्वगत सजाती विजाती भेद नाही, कोणता प्रकारचा परिच्छेद नाही, असं अखंडित सुख ज्याला उपनिषदामध्ये यो वै भूमा तत्सुखम, अशा सुखाला तो प्राप्त झाला, असा एक अर्थ घेता येईल. म्हणून सुखे अखंडित सुख पावला. अखंडित पदाचा अर्थ सुखाशी घ्या, अखंड सुखाला तो प्राप्त झाला. किंवा मग मनोनी सुखे सुख अखंडित पावला, प्राप्तीसाठी अखंड घ्या. जागृतीमध्ये प्राप्त आहे, स्वप्नातही प्राप्त आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा त्याला प्राप्त आहे. म्हणजे महात्मा कधी आनंदी आहे? सर्व कालात आनंदी आहे. इथपर्यंत आपण विचार केला होता. आता नूतन विषयाला प्रारंभ म्हणून शब्द आला ना, आता शब्द काय करतो? मागचा विषय पूर्ण झाला की नवीन विषयाला प्रारंभ करतो, किंवा अर्थ शब्द म्हणतात त्याला. अनंतर्य, एक भाग पूर्ण झाला, नवीन प्रारंभ करायचा. आता जो मनाने असा झाला आहे त्या पुरुषाला वेगळा त्याग करायची गरज नाही. म्हणून संन्यासी पुरुषाचं लक्षण अगोदर प्रतिपादन केलं आहे. असा जर एखादा व्यक्ती असेल, कर्म करत असेल, तरी तो संन्यासीच आहे. म्हणून संन्यासी महात्म्याचं हे जे लक्षण आहे, एखादा व्यक्ती गृहस्थ जरी असेल तरी त्याला हे लक्षण प्राप्त आहे. त्यातला एक बारकावा सांगू. मला थोडासा काल विचार आला, कधी कधी स्फूर्ती येते ना, कधी मनामध्ये विचार येतात. त्यातलं एक पद सांगतो पुढे. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्याच्यावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणूनी. पाबर अर्जुना, आता जो मनाने असा झाला आहे, ज्याला स्वतःच्या देहाचा मीपणा, देहसंबंधी पदार्थाचा माझेपणा
हे आठवत नाही. विसरलाय अंतकरण. जो मनाने असा झाला आहे आणि सुखरूपाला प्राप्त झाला म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाला, आता त्या पुरुषाला काय त्याग करायचा? ज्याचा महत्त्वाचा त्याग करायचा त्याचा त्याग झालेला आहे. म्हणून वरचा दिसण्यापुरता त्याग त्याला करायची गरज नाही. गृह म्हणजे घर, म्हणजे त्याला पुन्हा दारा 13व्या अध्यायामध्ये आले बघ, असक्ती ही अनभिष्वंग पुत्र दार गृहादिषु. मुलाचा, धर्मपत्नीचा, गृहाचा, धनाचा, राज्याचा, पदाचा ते आदी पदाने घ्यायची. गृह ज्याच्यामध्ये अगोदर आहे, गृह म्हणजे घर अगोदर आहे, बाकीचे पदार्थ नंतर आहे सगळे. गाई, वासरं, पशु काय काय असेल ते सगळं काही न लगे त्याच्या हवे. हे सर्वच्या सर्व त्याला त्याग करण्याची गरज नाही. का बरं? ज्याचा मुख्य त्याग करायचा तो घडलेला आहे. बघा बरं, आता यातला बारकावा सांगतो. जे घेते झाले स्वभावे, सांगतो म्हणजे आला ज्ञानोबाच्या कृपेने भाव म्हणून सांगायचा. जे नाम जे त्याचं मन निसंग झाले स्वभावे म्हणून काही न लगे त्याच्या हवे. ज्या मनाने आसक्ती घ्यावी, ज्या मनाने यांच्यामध्ये गुंतून राहावं, असं मन आता निसंग झालेलं आहे, आसक्तिरहित झालं आहे. मग त्याचं मन जर आसक्तिरहित झालं असेल, गृहादिकाचा संबंध घेत नसेल, घरात राहूनसुद्धा त्याला त्याग करायची काय गरज आहे? म्हणजे जर मन निसंग झालं तर तो घरात असतानासुद्धा संन्यासी आहे. आणि एखाद्याचं मन जर आसक्त असेल तर तो वनात जाऊनसुद्धा पुन्हा आसक्तीने संपन्न आहे. हा भाव आहे त्यातला. निसंग असेल तर घरात राहून संन्यासी आहे, निसंग नाही आणि वनात गेला तरीसुद्धा बंधन आहे. म्हणून एकांतामध्ये जायचं असेल तर गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, एकांतात जाणं चांगलं आहे, पण एकांतात जाऊन करायचं काय याचा विचार पहिल्यांदा ग्रंथातून आला पाहिजे. ते ग्रंथ ऐकले पाहिजे, मग एकांतात गेलं पाहिजे. नाहीतर एकांतात जर गेले काही काही माणसं, हल्लीच्या काळातला शब्द वापरू का, मेंटल होतात. कारण विचार नाही, वैराग्य आहे पण त्या वैराग्याला विवेकाची जोड नाही. काही काही लोकांकडे विवेक चांगला असतो, वैराग्य नसतं. काही तर भाग एवढे भाग्यवान असतात, दोन्ही नसतात, विवेक नाही वैराग्य नाही, काही कामाचे नाही. ते बाबा सांगत असतात. मग त्यांना माणूस का म्हणायचं? दिसतात म्हणून, बाकी काही नाही. मानवाचा फक्त आकार आहे, विवेक वैराग्य काही नाही. म्हणून वैराग्य चांगलं आहे पण त्याला विवेकाची जोड असावी, विचार महत्त्वाचा आहे. आसक्तिरहित मन असेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 16,108 लग्न झाले ना, आसक्ती अजिबात नाही, अजिबात नाही. एका क्षणात त्याग, स्वतःच्या कुटुंबाचा परित्याग, मग निजधाम गमन. देवाला मोह नाही निर्माण झाला, एका क्षणात त्याग करू शकतो महात्मा. महात्म्याला त्यागाला काही लागत नाही. एका महात्म्याला म्हणे असं, एका राज्यातला राजा मरण पावला. मग आता राजाला वारसदार मुलगा नाही, राज्यावर कोणाला तरी बसवलं पाहिजे. कोणाला बसवायचं? जुन्या काळामध्ये असा प्रसंग आला की मग एखाद्या हत्तीच्या गळ्यामध्ये सोंडेमध्ये माळ द्यायची किंवा हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची फुलाची, आणि ती ज्याला माळ घालील तो राजा. असा ज्ञानोबाच्या पण चरित्रात प्रसंग आलेला. बरं, एक मुद्गलाचार्याने यज्ञ केला वाराणसीला, ते सगळे संन्यासी आले ना तिथं यज्ञ पूर्ण झाल्यावर. मग आता ती अग्रपूजा करायची, जसे की रासूय यागाच्या प्रसंगाला भगवंताची झाली, तसं ते मुद्गलाचार्यांच्या मनात विचार झाला की आता सगळे संन्यासी, मग कोणाची पूजा करायची? सगळे भांडणं झाले सुरू. संन्यासी होते. अहम पूर्वाहा, मी पहिला आहे, मी पहिला, अहम प्रथम, मी पहिला आहे, माझा पहिला मान, माझा पहिला मान. भांडणं. ते मी माझी आईची आठवण नव्हती विसरली तरी भांडणं सुरू. आता आग्रपूजा म्हणजे का साधी गोष्ट आहे का? आग्रपूजा म्हणजे पहिली पूजा, पहिल्या पूजेत मान. आणि पहिली पूजा म्हणजे का दक्षिणा कमी असते काय? म्हणजे पुन्हा धन आणि मान. झाले भांडणं सुरू त्याच्यासाठी. मग ते म्हणले नाही नाही, एकाची पूजा केली की दुसऱ्याला रागच येणार आहे. आपण एक काम करू, हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ देऊ. ते हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ दिली तर बऱ्याच लोकांना असं वाटायचं बहुतेक हत्तीने आपल्या ओळखीची, आपल्या आश्रमाजवळ येते चारा खायला, आपल्या ओळखीचीच आहे, घालीन ना आपल्या गळ्यात माळ. कशाचं काय? हत्तीने कोणाकडे पाहते? त्याने जे मंडपातून सगळे बाजूला दिले फेकून, चालले हत्तीने पुढं. काय जण आता बळच डोकं घालायचे त्या माळी.
कमीत कमी आपल्या गळ्यात पाडावी म्हणून. हत्तींनी कोणाचाही स्वीकार नाही केला. वाराणसीतून ज्ञानोबाराय प्रवेश करता सरळ नमस्कार करून ज्ञानोबारायांच्या गळ्यात माळ घातली. तरी सुरू झाले भांडणं. ते नाही नाही संन्याशाची मुलं आहे, यांना नाही एवढा हा आग्रह नाही, मान हा एक होईल म्हणे. यांच्या हातून जर यज्ञातून प्रगट होऊन विश्वनाथाने नैवेद्य भक्षण केला की मग हे आग्रपूजेचे अधिकारी. ज्ञानोबाराय होते ते नम्र भाव. जसं की पैठणला म्हणले तुमची कृपा झाली तर मग रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलेल, तसं तुम्ही भूदेव आहात, तुमचा जर आशीर्वाद मिळाला तर काशी विश्वनाथ प्रगट होते. त्यांना माहितीच नाही की काशी विश्वनाथ अगोदरच बरोबर होते. ज्ञानोबाचा हा प्रेमधरी विश्वनाथ. भगवान काशी विश्वनाथ म्हणले बर देऊ यांना दर्शन आता. पण दर्शन असं नाही द्यायचं, देव प्रलय काळातलं दर्शन. ज्ञानोबारांनी मंत्रोच्चार केल्याबरोबर अग्नीतून काशी विश्वनाथ प्रगट झाले. आणि मग त्यांनी पाहिलं बापरे बाप, बरं आहे आता शांत आहे तोपर्यंत, नाहीतर हे जर यज्ञातून बाहेर आले तर त्रिशूळावर आपल्याला घेतील. त्यापेक्षा ज्ञानोबारांची आग्रपूजा मान्य केलेली बरी. तसंच झालं. त्या राजाच्या राज्याला वारसदार नाही, हत्तीच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा दिली. एक संन्यासी महात्मा राज्यातून चालला होता. म्हणजे महात्मा कसा त्याग करू शकतो, तर त्या हत्तीने जे काय मनात आलं काय माहिती, त्या महात्म्याच्या गळ्यात घातली माळ. आता गळ्यात माळ घातल्याबरोबर लगेच एका तासात बॅनर आला ना. कोणता बॅनर? की तुमचे राज्यपदावर नियुक्ती झाल्याबरोबर हार्दिक अभिनंदन. ज्याची पदाची नियुक्ती झाली त्याचा फोटो बारीक, शुभेच्छुकाचे मोठे मोठे फोटो. असंच घडतं सगळं. स्वागत झालं ते शुभेच्छा प्रकट करतात की नाही लोक. महात्म्याला काय घेणं आहे. महात्मा बसला राज्यावर, राज्य चांगलं चाललं. पुढं जाऊन सांगू का, एखादी संस्था, एखादं राज्य, एखादा देश जर चालवायचा असेल ना तर व्यक्ती ना योगीच पाहिजे, विरक्तच पाहिजे, एक तर संन्यासी पाहिजे, नाहीतर मग पराकोटीचा त्यागी पाहिजे. आणि योगायोगन चांगले भारतात दोन्ही उदाहरणं आहे. योगी पाहिजे कारण आसक्ती नाही ना कोणती. आसक्ती नसेल तर देशाचं नेतृत्व चांगलं होतं, राज्याचं नेतृत्व किंवा एखादी संस्थाही घ्या, त्याच्यामध्ये कोणताही भाग असा असं. हे राऊत बाबांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. एकदा पाठामध्ये बाबा म्हटले होते हे वाक्य, संन्यासी महात्मा असेल त्याला आसक्ती नसेल तर भ्रष्टाचार होत नाही, कारण त्याला मागं काही कोणाकरता ठेवायचं नाही. जो स्वकीयांसाठी पदाचा लाभ करून घेत नाही असे विरक्त माणसं कोणत्याही पदावर पाहिजे. नाहीतर मग गर्दी फार होते, अवघड आहे ती गोष्ट. महात्म्याने राज्य चांगलं चालवलं, परकीय राज्याला ती समृद्धी पावली नाही. त्याने आक्रमण करायचं ठरवलं. बातम्या आल्या आणि आपल्या राज्यावर आक्रमण करण्याकरता सैनिक घेऊन आले. ते येऊ द्या म्हणे, आत्ताशी निघाले ना, निघाले अहो आपल्या हद्दीपर्यंत आले, अजून राजधानीपर्यंत कुठं आले तर. असं करता करता तो परकीय शत्रू राजा राजधानीपर्यंत आला. त्याने राजमहालात प्रवेश केला. संन्यासी महात्मा सिंहासनावर विराजमान आहे, तिथं जाऊन त्याने तलवार काढली. संन्यासी महात्मा तिथपर्यंत गेला. म्हणजे काय करायचं, मग तुझं राज्य पाहिजे मला, चालवशील का चांगलं. त्याने मग एका राज्याचा अनुभव आहे. संन्यासी महात्म्याने त्यालाच आपल्या सिंहासनावर बसवलं. म्हणजे मी संन्यासीच आहे, मला काही राज्याचं घेणं देणं नव्हतं. प्रारब्धाने आलं, भोगलं. तुझ्यासारखा योग्य व्यक्तीला तूच बस, कशाला युद्ध करायचं. निसंग आहे. गृहाधिका गवे ते काही न लगे त्याच्यावे, जे घेते झाले स्वभावे निसंग मनवणी. त्याचं मन आसक्ती रहित असेल तर त्याला वरचा त्याग करायची काही गरज नाही. तो सरोवरातल्या पाण्यामध्ये राहणाऱ्या कमळाप्रमाणे अलिप्त राहतो. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. याकरिता का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली वा, घरावरी ते तुल्या असता नाही. गोड ओवी दिली 13व्या अध्यायातली. त्याच पदावर आहे ना, तरी जो या देहावरी. सगळे पदं घेतले बघा. देहावर उदास, घरावर उदास, धर्मपत्नीवर उदास, मुलावर उदास, धनावर सुद्धा उदास. प्रत्येकाच्या एक एक ओवी दिली आहे. आणि घरावर प्रेम नाही का त्याचं. अहो घरावर प्रेम एवढंच आहे, जसं एखादा व्यक्ती, आपण वारीच्या रस्त्याने जातो बघा, काही काही माणसं तिथं प्रेम जडतं बरं. हो, पुढं जातात, दिंडीला वेळ असतो, मस्तपैकी झाडाची सावली मिळाली, मग व्यवस्थित फक्त आपलं कापड टाकावं. काही काही माणसं तिथं डोकं लावतात, असली व्यवस्था करतात, दगडं काढतात, एखादी झाडाची फांदी तोडतात, झाडून घेतात काटे. अरे राहायचं किती वेळ, दिंडी येईपर्यंत. पण तिथं त्यांना माहिती आहे दिंडी पुढं गेली तर आपण मागून जाऊ,
ठेपा माहिती असतो ना, लागला डोळा तर लागला, अशी ती व्यवस्था करतात. आणि तिथं सुद्धा म्हणतात, अय माझी जागा आहे बरं आहे, जणू काही गेलं याला इथंच पुरणार आहे, माझी जागा आहे. असं काय? अरे सावली ती प्रवासापुरती आहे. घरावर वाटे वृक्षाची सावली वाटे जाता मिळाली. घराची सावली रस्त्याने, आपलं झाडाची सावली रस्त्याने जाता जाता मिळाली, आस्थासी का त्याच्यावर? घरावरी ते तोले आस्था नाही, अन्न वस्त्र निवारा गरज आहे, तिथपर्यंत तो राहतो. आता तो संघामध्ये राहतो, घरात राहतो, त्याला घराची आसक्ती बाधत नाही का? नाही बाधत. का? निसंग. कशी बाधत नाही? उदाहरण द्या. देखे अग्नी विझोनी जाये, मगचे राखोंडी केवळ होये, तै ते कापुसे किंमसूये, जिया परी तैसा असते निउपाधी, ना कळीचे तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्प नाही, मनोनी कल्पना जे सांडे, तैची का संन्यास घडे, ये कारणे दोन्ही सांगडे, संन्यास योग. संन्यास म्हणजे कर्मसन्यास असा अर्थ घ्यायचा बरं, आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोग, असा वेगवेगळा अर्थ आहे. संन्यास योग. काही ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द एकत्र आहे का? संन्यास योग. मग तिथं सामासिक पद घ्यायचं, आणि एका ज्ञानेश्वरीमध्ये वेगळं असेल तर मग संन्यास म्हणजे कर्मसन्यास आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोग. आणि जर एकच पद असेल तर संन्यासः कर्मयोगः च, जसं की दुसऱ्या श्लोकामध्ये आलं ना, संन्यास कर्मयोगश्च. या अर्थाने ते एक सामासिक पद घ्यायचं, आणि दोन्ही अर्थ लागतात. देखे, पहा बरं अर्जुना, अग्नी विझोनी जाये. आपण लाकडाला अग्नी लावला, लावायचा नाही कोणाच्या घराला, पण लागला बा अग्नी. किंवा होळीचा दिवस आहे, शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या, त्याला अग्नी लागतो की नाही? मग अग्नी लावला, इंधन सगळं संपलं. इंधन संपलं तर अग्नीचं कामही संपलं. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे. इंधन संपलं ना, अग्नी संपून जातो. पण इंधन संपलं, अग्नी संपला तर कधी कधी वरती राख तयार होते आणि आतमध्ये निखारा असतो. ज्ञानोबा तसं नाही म्हणत या उदाहरणामध्ये. अग्नी विझवणी जाये, सगळा अग्नी विझून गेला, मग जे केवळ राखोंडी होय. केवळ राखोंडी म्हणजे केवळ राख. आता त्या राखेमध्ये हात जरी घातला तरी पोळत नाही. कधी कधी असं होतं, वरून राख राख दिसते आणि हात घातला चटका बसतो. किंवा कधी कधी राखसुद्धा गरम असते बघा. खैराचं लाकूड असेल किंवा दुसरे काही असते ना, तर त्यांचे निखारे लवकर विझत नाही. कायम पेटा बोरीचं लाकूड, त्याचा निखारा चांगला असतो. ते औषधी करण्यासाठी बोरीचे लाकडं वापरतात. किंवा खैरच्या, ते ज्ञानोबा म्हणतात ना, ते मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैसे सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या. हो, इंगळ म्हणजे खैराचे इंगळ म्हणजे पेट, ते निखारे. आणि त्याच्यावर एकाने वळकटी टाकली, वा वा काय झोप लागली म्हणे, वर्षभरात असा डोळा लागला नाही. असं घडेल का? कधी लागत नाही. पण केवळ राख जर असेल, केवळ राख, अग्नी विझून गेला आहे, मग केवळ राख शिल्लक राहिली. तै, तै म्हणजे तेव्हा, ते राखोंडी, ते आणि जे शब्द आला ना या ओळीमध्ये, जे सर्वनाम आलं का मग ते सर्वनामाचा संबंध असतो. जे राखोंडी, ते पदाने तेच राखोंडी. कापुसे गिवसूये, ते कापसाने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे गिवसूये झाकता येते. आता कापूस काही सामान्य नसतो, वाळलेला असतं बघा कापूस, पाण्याचा अंश नसतो. कापसाला अग्नी लागायला किती वेळ लागतो? जुन्या काळात अग्नी नव्हता ना, म्हणजे अग्नी होताच, पण आताच्या काळासारखी व्यवस्था नव्हती. मग ते दोन गारगुटीचे दगडं घ्यायचे, चकमक, आणि ती एकमेकावर ठिणगी मारायची. ते ठिणगी पडली पाहिजे ना, गवतही पेटलं पाहिजे. तर ते जुन्या काळातले लोक गवताच्या वर पिंजलेला कापूस ठेवायचे. याचा अर्थ कापूस लवकर पेटतो. नंतर गवत, त्याच्यानंतर शेणाची गौरी, त्याच्यानंतर मोठमोठे लाकडं, असा त्याचा प्रकार आहे. म्हणजे सगळ्यात ज्वलायमान कोण असेल, ज्वलनशील, तर तो वाळलेला कापूस आहे. अहो म्हणे मग तो अग्नी आहे, त्या अग्नीमुळे कापूस नाही का जळत? तो कापसाने कसा काय झाकला जातो? त्याचं कारण आहे, कारण त्या अग्निरूपाने न राहता त्याची राख आहे. जशी ती राख कापसाने झाकता येते,
ते राख कापसाला ज्याप्रमाणे जाळीत नाही, तसा महात्मा निसंग झाल्यामुळे घराधिक प्रपंचाचे पदार्थ त्याला बाधत नाही. तैते कापुसे किंवा सुये जियापरी म्हणजे ज्याप्रमाणे आता ती राख कापसाला जाळत नाही, तैसा असतेने उपाधी. असतेने म्हणजे असलेल्या किंवा असणाऱ्या, उपाधीने, उपाधी म्हणजे पदार्थ. आता या उपाधीचे अनेक अर्थ आहे. विचारसागरातला अर्थ घेतला तर जी वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणतात की नाही. आणि आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देत त्याला विशेषण म्हणतात. एक याला कर्णशष्कुल्य म्हणतात, कानाचा चाफा. आणि कर्णशष्कुल्य व छिन्न आकाश तेवढ्या भागाला श्रोत्र म्हणतात. तिथला शब्द आहे हा. आणि विचारसागरामध्ये कठीण शब्द आहे, दम लागतो म्हणाला, म्हणजे असा श्वास घ्यावा लागतो. कर्णशष्कुल्य व छिन्न आकाश असं म्हणतात. ते कर्णशष्कुल्य म्हणजे कानाचा चाफा हे वेगळा राहतो, आणि इथल्या छिद्रामध्ये असणारं जे आकाश त्याला श्रोत्र म्हणतात की नाही. मग आकाश कानाचा चाफा वेगळा राहिला आणि श्रवण इंद्रियाचं ज्ञान करून दिलं की नाही, म्हणून कानाचा चाफा उपाधी आहे. तसं जगताचा उपाधी आहे, परमात्म्याचं ज्ञान करून देतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ब्रह्मासाठी जगत उपाधी आहे, समष्टी उपाधी. आणि आपल्यासाठी यष्टी नाही, वेष्टी उपाधी देह आहे. मग तो देहाच्या उपाधीत राहिला काय, घराच्या उपाधीत राहिला. असं तेने उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी. तो कर्माच्या बंधनाने उपाधीत जरी राहिला, बघा बरं, संसर्गाच्या पदार्थात राहिला तरी आकळला जात नाही. विशेष आहे की नाही. तो पदार्थामध्ये राहतो आणि सापडत नाही. हे परमार्थाचं वैभव आहे बघा. सत्यवादी करी संसार सकळ, सगळा प्रपंच करतो. त्याचं प्रारब्ध असेल प्रभू रामचंद्राप्रमाणे किंवा जनक राजाप्रमाणे, भगवान श्रीकृष्णाप्रमाणे राज्यही करील आणि भोगाचाही स्वीकार करेल. प्रारब्ध असेल विरक्तीचं शुकाचार्याप्रमाणे वनात जाईल. ज्ञानीपुरुषाला फरक नाही पडत, बोध ज्ञान झालेला आहे ना, त्यामुळे फरक नाही पडत. नाकळीचे तो कर्मबंधी, कर्माच्या बंधनाने तो आकळला जात नाही. मग त्याने पुण्यात्मक कर्म करू द्या किंवा त्याच्या हातून चुकून पापात्मक कर्म घडू द्या, पाप जरी घडलं तरी ते त्याला लागत नाही आणि पुण्यसुद्धा लागत नाही. आपण भगवंताचं उदाहरण पाहिलं होतं. गोपिका स्वयंपाक घेऊन चालल्या की नाही ऋषीसाठी, दुर्वासा. जायचं कसं, पलीकडे पूर आला आहे. भगवान म्हणाले त्या यमुना मातेला सांगा की हा भगवान श्रीकृष्ण बालब्रह्मचारी. गोपिकांना हातला बालब्रह्मचारी, आमच्या देखत अक्षता पडल्या डोक्यावर, 16,108 लग्न झाले, बालब्रह्मचारी. जाऊ द्या म्हणून तर बघू द्या ना रस्ता यमुना मैयाने. आणि एकूण रस्ता द्या. ते कोण येताना दुर्वासांना सांगितलं आता आम्हाला जाण्याची अडचण आहे, पाणी वाढलं असेल. म्हणून आल्या कशा, म्हणजे एक वाक्य वापरलं. असं का, माझं दुसरं वाक्य सांगतो. हा दुर्वासा जन्माला आल्यापासून निराहारी असेल. गोपिका म्हणाल्या आत्ताच एवढा आहार फस्त केला आहे, 1.5 किलो गोडगोड पदार्थ खातोय. एवढा आम्ही खंडोगंती अन्न आणलंय, सगळं भक्षण केलं आहे. शिष्यही तसेच आहे, आतापर्यंत एवढा अन्न पदार्थ खाल्ले. मग काय म्हणतोय, निराहारी आहे. बरोबर आहे. म्हणे जसा गुरु तसा शिष्य. शिष्य म्हणे मी बालब्रह्मचारी आणि गुरु म्हणतात मी निराहारी. रस्ता दिला आणि मग भगवंताला विचारलं काय, महात्म्याला कोणताही संग लागत नाही, कारण मनामध्ये निसंग आहे. नाकळीचे तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्प नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये संकल्प कोणता, हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना. अजिबात त्याच्या मनात संकल्प नसतो. मनोनी कल्पना जे सांडे, इथे कल्पना शब्दाचा अर्थ घेतला आहे संकल्प, कारण ते पाठीमागं शब्द आला ना 24व्यामध्ये, सम्यक कल्पना म्हणजे संकल्प. आणि पुढे शब्द काय आला, कल्पना. मी माझे अशी कल्पना जै सांडे, जेव्हा तिचा परित्याग होतो तैची गा संन्यास घडे, तेव्हाच खऱ्या अर्थाने संन्यास होऊ शकतो. ये कारणे, या कारणामुळे दोन्ही सांगडे संन्यास योग, सांगडे म्हणजे सारखे,
संन्यास असेल किंवा निष्काम कर्मयोग असेल, दोन्हीसुद्धा सारखेच आहे. मग आता निष्काम कर्मयोग आणि कर्मसन्यास योग सारखे कसं काय असतील बरं? कारण एकामध्ये कर्माचा परित्याग आहे, एकात कर्माचा स्वीकार आहे, सारखे नाही ना. बरं, याचे अधिकारी भिन्न भिन्न आहे, अधिकार्यात भेद आहे, या साधनाच्या स्वरूपात भेद आहे. मान्य की फल एक मिळतं, आणि एक फल जर मिळत असेल, साधन भिन्न असेल, अधिकार भिन्न असेल, तर भेद पडायला पाहिजे. भगवान म्हणतात आम्ही अधिकाराच्या भेदानुसार ते एक आहे असं नाही म्हटलं. ते साधन दोन स्वरूपाने भिन्न असताना ते एक आहे असं नाही म्हटलं. त्या दोन्ही साधनाने फळ एक मिळतं ना, म्हणून आम्ही त्याला एक म्हटलं. जसं एखाद्या गावाला जायचं आहे आपल्याला, मार्ग अनेक असतात ना, लोहमार्ग, जलमार्ग किंवा वायुमार्ग, मार्ग असतात. रस्त्याचा मार्ग आहे. साधनं भिन्न आहे, पण एका गावाला जातात ना, म्हणून म्हणायचं की साधनं एक आहे. नाहीतर मग वायुमार्गात खर्च जास्त आहे, जलमार्गात अत्यंत कमी आहे, रस्त्याने थोडा जास्त आहे, रस्त्यापेक्षा लोहमार्गाने कमी आहे. किंवा कधीकधी विमानाचा खर्च, रेल्वेचा खर्चही सारखाच असतो सुविधेनुसार. पण हे साधनं भिन्न जरी असेल तर एक काम म्हणायचं, एका मुक्कामाला जातात. तसं कर्मसन्यास निष्काम कर्मयोग एकच आहे. फलाच्या दृष्टिकोनातून बाकीचे मात्र त्यांना वेगळे समजतात. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थित सम्यक उभयोर विन्दते फलम. सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकम अपि आस्थिताः सम्यक उभयोः विन्दते फलम. सरळ अर्थ आहे बालाः. बाला म्हणजे बालक नाही, बालाः म्हणजे अज्ञानी लोक, अज्ञजनाः. बालाः म्हणजे जे अज्ञानी, ज्यांना परमात्म दर्शन झालं नाही, ते काय म्हणतात? सांख्य आणि योग पृथक प्रवदंती, भिन्न भिन्न आहे. इथे योग शब्दाचा अर्थ घ्यायचा ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कर्म अनुष्ठान, निष्काम कर्मयोग, त्याला म्हणतात योग. आणि सांख्य कशाला म्हणतात? संख्या शब्दाचा आहे आत्मबुद्धी. संख्या शब्दाचा अर्थ आहे सम्यक आत्मबुद्धी आणि त्याचं साधन असणारं ज्ञान. सांख्य शब्दाने अर्थ घ्यायचा ज्ञानयोग म्हणजेच कर्मसन्यास योग. कारण कर्मसन्यास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. सांख्य शब्दाने घ्यायचा कर्मसन्यास योग, हे साधन आहे ना ज्ञानाचं. सांख्य आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोग पृथक पृथक आहे असं अज्ञानी माणसं म्हणतात. न पंडिताः प्रवदन्ति, पण जे विचारी पुरुष आहे ते मात्र भिन्न भिन्न म्हणत नाही. का बरं? एकम अपि आस्थिताः, एकम अपि सम्यक आस्थिताः. या दोनपैकी कोणत्या तरी एका मार्गामध्ये चांगल्या प्रकारे जर स्थिर झाला साधक, उभयोः फलं विन्दते, त्याला दोन्ही साधनाचं फल मिळतं. दोन्ही साधनाचं फळ मिळत असेल, बघा बरं, साधन दोन आहे आणि दोन्हीपैकी कोणत्या एकाचं जर अनुष्ठान केलं तर एक फळ मिळतं, दोन्हीचंही फल मिळतं. याचा अर्थ फल एक आहे. फल एक आहे, साधनं दोन आहे आणि दोन्हीपैकी कोणतंही निष्ठेनं एक साधन केलं की त्याचं फल मात्र दोघालाही समान मिळतं. एरवी तरी पार्था, फक्त एवढं आहे की त्या फलामध्ये एक साक्षात फल मिळतं आणि एक परंपरेने मिळतं. एवढा बारकावा आहे त्यातला. जसं की पक्षी उड्डाण करतो, लगेच फळाचं चुंबन घेतो, आणि मनुष्य फांदीनं जातो, फळ एकच मिळतं की नाही. एकाला वेळ लागतो, एकाला वेळ लागत नाही, असं त्याचा अर्थ. म्हणजे विचारी आहे ते फळ दृष्टिकोनातून दोन्ही साधनाला एक रूप मानतात. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य योग संस्था जाणती केवी, सहजे ते अज्ञान मनोनी म्हणते भिन्न. एरवी दीपाप्रती काय अनान प्रकाश आहती, पैसम्य के अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, दोही तिही ऐक्य भावे मानिते गा. एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार केला तर. अगोदरचा एक पक्ष प्रतिपादन केला, आता दुसऱ्या बाजूने सांगतात एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती, जे अडाणी अज्ञानी परमात्मा यथादर्शन न झालेले मूर्ख असतात. पण नुसते मूर्ख होती असं नाही, सर्वथा मूर्ख होती. सर्वथा मूर्ख का म्हणायचं? स्वतःलाही कळत नाही, दुसऱ्याने सांगितलेलं समजत नाही, मग सर्वथा मूर्ख. एखादा व्यक्ती मूर्ख असतो मान्य, त्याला नाही स्वतःला कळत,
पण कोणीतरी सांगितलं तर समजतं ना त्याला, पण हा सर्वथा मूर्ख, दुसऱ्याचंही कळत नाही. कधी कधी ते विद्यार्थी असतात ना, आईवडीला सांगावं लागतं तुमचा मुलगा हुशार आहे पण ऐकत काहीच नाही, म्हणजे मूर्खच आहे, फक्त म्हणायचं हुशार, बाकी काही नाही. पण त्यांच्या समाधानासाठी म्हणावं लागतं लय हुशार आहे हो, फक्त अभ्यास करत नाही, किंवा सांगितलेलं ऐकत नाही. आता सांगितलेलं ऐकत नाही ना अभ्यास करत नाही, हुशार कसं काय म्हणायचा, हे त्यांना कळत नाही म्हणून म्हणायचा. जे मूर्ख होते सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणती केवी. संस्था म्हणजे सम्यक स्थापना, सम्यक स्थिती, त्याला व्यवस्था म्हणतात. सांख्य म्हणजे ज्ञानयोगाची व्यवस्था आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोगाची व्यवस्था. जाणती केवी, ते कसे बरं जाणतील, त्यांना ते कळत नाही. सहजे ते अज्ञान, सहज पाहिलं तर ते अज्ञानी आहेत. मनोनी म्हणती ते भिन्न, मग ज्ञानयोग भिन्न आहे, निष्काम कर्मयोग भिन्न आहे. वास्तविक खरं असं आहे, जो आता ज्ञानयोगामध्ये आहे ना तो कधी ना कधी पूर्वी कर्मयोगामध्ये विराजमान होता. कारण हा टप्पाच आहे, निष्काम कर्मयोगाशिवाय मनुष्य ज्ञानयोगापर्यंत जात नाही. एखादा व्यक्ती या जीवनामध्ये, या जन्मात ज्ञानयोगामध्ये असेल तर तो मागच्या जन्मामध्ये निष्काम कर्मयोगामध्ये नक्की होता. मग साधनं भिन्न असतील, फल एक आहे ना. मनोनी म्हणती ते भिन्न, अज्ञानी माणसं भिन्न म्हणतात. एरवी विचार जर केला तर दीपाप्रती म्हणजे दिव्यासाठी काय, अनान प्रकाश हाती, वेगवेगळा प्रकाश आहे का, नाही, प्रकाश एक आहे. दिवे भिन्न आहेत, दोन दिवे असतील पण दोन दिव्याचा प्रकाश थोडी दोन प्रकारचा असतो, प्रकाश मात्र एकच असतो. सम्यक एके अनुभवे, पै म्हणजे निश्चयाने, सम्यक ज्याला अनुभव चांगला आलेला आहे, अनुभव म्हणजे ज्ञान. सम्यक ज्ञान कशाला म्हणतात, ज्या ज्ञानामध्ये संशय नाही, ज्या ज्ञानामध्ये विपर्य म्हणजे विपरीत भावना नाही, त्याला म्हणतात यथार्थ अनुभव. शास्त्रामध्ये याला प्रमाद ज्ञान म्हणतात. सम्यक अनुभवे, एके म्हणजे काही एक साधकाने सम्यक यथार्थ अनुभव घेतला आणि त्या यथार्थ अनुभवाच्या ज्ञानाच्या द्वारे जे ही देखिले तत्व आघवे, तत्व सर्वांचा बाद झाल्यानंतर, सर्व नष्ट झाल्यानंतर जे नष्ट होत नाही त्याला म्हणतात तत्व. सगळ्या अलंकाराची आटणी होते, सोन्याची आटणी नाही होत. सगळे मातीचे भांडे फुटतात, माती नाही फुटत. तसं जगताचा आकार नष्ट होतो पण परब्रह्म शिल्लक राहतं, म्हणून त्याला तत्व म्हणतात. आणि हे तत्व ज्याने आघवे देखिले संपूर्णतया आत्मत्वाने प्राप्त केलं ते असणारे महात्मे दोही तेही. मग सांख्ययोग असेल, निष्काम कर्मयोग असेल, ऐक्य भावे मानिती. दोन्ही पण साधन ऐक्य म्हणजे एक रूपानेच आहे असं ते मानतात. फक्त एक साक्षात मोक्ष देतो आणि एक अंतकरणाच्या शुद्धीद्वारे ज्ञान संपादन करून मोक्ष देतो. दोनामध्ये ऐक्य आहे की नाही, फलदृष्टीनं ऐक्य भावाने ते मानतात. कसं मानतात, यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च य पश्यति स पश्यति. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैः अपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति सः पश्यति. दोन्हीचा अर्थ आता सरळ सरळ पद आहे. यत् स्थानं, जे स्थान, जे ठिकाण, सांख्येही प्राप्यते म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या द्वारे जे ठिकाण, जे पद प्राप्त केलं जातं, तत्स्थानं तेच स्थान, योगैही अपि निष्काम कर्मयोग करणाऱ्या कर्मयोगी पुरुषांच्या द्वारे सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, गम्यते गमन केलं जातं, मिळवलं जातं. पण दोन पदं ठेवले बरं देवाने, प्राप्यते, गम्यते. ज्ञानोबाने सुद्धा तेच क्रियापदं ठेवली, पुढे ओळीमध्ये येणार आहे. म्हणून यह जो कोणी सांख्यं च योगं च एकं पश्यति, सांख्याला म्हणजे ज्ञान योगाला आणि योगम म्हणजे कर्मयोगाला एक रूपाने पाहतात. फलाच्या दृष्टिकोनातून साधना पद्धती वेगळी आहे, अधिकारी वेगळे आहेत, पण फल दृष्टिकोनातून एक पाहतो, खऱ्या अर्थाने तोच पाहतो, तोच विचारी आहे, तोच जाणतो. तर कसं, आता या पदामध्ये किंवा श्लोकामध्ये दोन पद आले ना, प्राप्यते आणि गम्यते, तर तेच पद ज्ञानोबाने बरोबर ते घेतात बघा तुम्ही. म्हणजे या ओवीमध्ये आणि श्लोकामध्ये काहीच फरक नाही बघा. सांख्यी जे पाविजे, यत् सांख्ये प्राप्यते, तेची योगी गमिजे
तद योगही अपि गम्यते. जशाल तसा अनुवाद आहे की नाही. संस्कृत भाषेचा जशाल तसा अनुवाद मराठीमध्ये अजिबात फरक नाही. आता यातला एक बारकावा आहे. सांख्य शब्दाचा अर्थ होतो ज्ञानी महात्मा. ज्ञानी महात्म्याला जे स्थान प्राप्त होतं किंवा जे मिळवलं जातं, प्राप्तीमध्ये फक्त आवरण निवृत्ती. बरं, शेवाळ दूर केलं की पाणी प्राप्त आहे. तसं ज्ञानयोगाच्या द्वारे फक्त अज्ञानाचं आवरण दूर झालं की बरोबर आत्मस्वरूपाची प्राप्ती. म्हणून सांख्यी जे पाविजे, ज्ञानी पुरुषाच्या द्वारे जे आत्मतत्व प्राप्त केलं जातं आवरण भंग करून, म्हणून पाविजे शब्द वापरला. आणि तेची योगी जे निष्काम कर्मयोगी आहे त्यांच्याद्वारे तेच पद गमी जे गमन केलं जातं म्हणजे चालवलं जातं. आता हे गमन करावं म्हणजे कसं करावं बरं. हे गमन शब्दाचा अर्थ घ्यायचा चालणं. आपण म्हणतो ना आगमन निर्गमन. इथं गमीजे शब्दाचा अर्थ असा घ्यायचा, ज्ञानी पुरुषाला जे पद जे स्वरूप आवरण निवृत्ती करून लगेच प्राप्त झालं ते कर्मयोगी पुरुषाला अंतःकरण शुद्धी, सत्वशुद्धी, वैराग्यशुद्धी, वैराग्यसिद्धी मध्यंतरी हे मिळून मग ते त्याला मिळवलं जातं. म्हणून इथपर्यंत गमन शब्द वापरला. म्हणजे त्याला चालावं लागतं या पद्धतीनं. म्हणून त्याला विलंब लागू शकतो म्हणून शब्द दोन आहे. पाविजे म्हणजे शीघ्र अतिशीघ्र आणि गमीजे म्हणजे थोडासा काळ लागतो. मनोनी ऐक्य तोही ते सहजही या परी. याप्रमाणे दोघांच्याही ठिकाणी ऐक्य सहज आहे, कारण फल एकच आहे. फलामध्ये फरक नाही, वेळेत फरक पडू शकतो. एखाद्याला या जन्मात मिळेल, एखाद्याला आगामी जन्मात मिळेल, पण मिळेल एकच ना. म्हणून ऐक्य दोघात आहे. देखी आकाशा आणि अवकाशा भेद नाही जैसा, तैसे ऐक्य योग्य संन्यासा ओळखे जो. तयाशीची जगी पाहले आपणपी तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदेविन. जसं आकाशामध्ये आणि अवकाश म्हणजे पोकळी, पोकळीमध्ये आणि आकाशामध्ये काय फरक आहे? काहीच नाही, फक्त शब्दात फरक आहे. एकाला आकाश म्हणायचं आणि एकाला अवकाश म्हणायचं, नाहीतर पोकळी समान आहे. भेद नाही जैसा तैसे ऐक्य योग निष्काम कर्मयोग. संन्यास म्हणजे सांख्ययोग किंवा कर्मसन्यास योग, दोघांमध्ये ऐक्य सारखं आहे. असं जो ओळखतो तयाशीची जगी पाहले त्यालाच खऱ्या अर्थाने जगामध्ये उजाडला आहे. कोणत्या? आध्यात्मिक जगतामध्ये त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उदय झाला आहे. आपणपे आपल्या स्वरूपाला तेनेची देखील त्यानेच खऱ्या अर्थाने पाहिलेलं आहे. कारण का निष्काम कर्मयोग संपादन झाला तर ज्ञानग्रहणाची योग्यता मिळते. ज्ञानग्रहण झालं की स्वरूपाची प्राप्ती होते. जो या भूमिकेतून गेला त्यालाच आत्मदर्शन होतं. आपण पे तेनेची देखील जया सांख्य योग जाणवले भेदेविन. सांख्यामध्ये म्हणजे ज्ञानयोगात आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोगामध्ये कोणताही भेद नाही. असं भेदा वाचून ज्याला जाणवलं खऱ्या अर्थाने त्यालाच ज्ञान झालं, त्यानेच आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं. आणि याच पद्धतीनं जावं लागतं. एखादा निष्काम कर्मयोग करत नसेल आणि लगेच ज्ञान संन्यास प्राप्त करून घेत असेल तर त्याला कशी अडचण येऊ शकते तो विभाग परमात्मा सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडरीक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.